ठाण्यात महायुतीला म्हणून लढण्याबाबत पडताळणी सुरू, तर पिंपरीमध्ये अजित पवारांसोबत जाण्यास भाजप अनुत्सुक. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. पालिका निवडणुकीच्या तोंडावर आघाडीच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये अंतर्विरोध. भाई जगतापांकडून स्वबळावर लढण्याचा दावा, तर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. वर्षा गायकवाडांची माहिती. राज्यातील महायुतीच्या आमदारांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट. विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी मंजूर. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचा समाचार. माझ्यावर टीका करण्यासाठी राणा दाम्पत्याला देवाभाऊंकडून प्रोग्राम. नवरा युवा स्वाभिमानीमध्ये तर बायको भाजपात. हा कसला स्वाभिमान म्हणत कडूंचा राणांवर पलटवार. राज्य सरकारकडून मदतीच्या निकषात बदल. पूरग्रस्तांना 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार, तर आतापर्यंत 8,139 कोटी रुपये वितरित झाल्याची माहिती. शिरूर तालुक्याच्या जांबूतमध्ये 70 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू. वनमंत्री घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. संतप्त ग्रामस्थांचा सरकारला इशारा. दिवाळी पाडव्यानिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक सजावट. सकाळपासून दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी. पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या गुळाला प्रति क्विंटल 4,200 ते 4,500 रुपयांचा दर. उत्पादन खर्चही सुटणार नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. फरार आरोपी मेहुल चोक्सीला लवकरच भारतात आणलं जाणार. भारतातील प्रत्यार्पणाला बेल्जियम कोर्टाची परवानगी. आर्थर रोड जेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती. राणा दाम्पत्याने बच्चू कडूंवरती केलेल्या आरोपांचा बच्चू कडूंनी चांगला समाचार घेतलेला आहे. नवरा युवा स्वाभिमान पक्षात तर बायको भाजपामध्ये. हे दोघंच एकत्र नाहीत. हा कसला दाम्पत्याचा स्वाभिमान, असा टोला सुद्धा कडूंनी लगावलाय. तर कोणाच्या पाठिंब्यावरती नाही तर स्वबळावरती निवडून आलोय. मंत्री असतानाही शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी आंदोलनं केलीत. जवळपास 350 गुन्ह्यांची माझ्यावरती गुन्हे दाखल आहेत. याचा बहुतेक तुम्हाला विसर पडलाय, असा टोला सुद्धा त्यांनी लगावलेला आहे. तर राणा दाम्पत्य भाजपाची गुलामगिरी करतंय, असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. केवळ तुम्हाला आमदारकी मिळावी यासाठी तुम्ही एकनाथ शिंदेना भेटलेले आहे आणि म्हणून तुम्ही सरकारला ब्लॅकमेल करायचे आंदोलन करत आहे. तुम्ही कसं पाहता? कालचा दिवस दिवाळीचा, म्हणजे लक्ष्मीपूजन सोडलं, प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायला पाहिजे, श्रीकृष्ण भगवानचं नाव घ्यायला पाहिजे, ते बच्चू कडूचं नाव घेतात. अर्जंट कार्यक्रम आलेला दिसतं. मला वाटतं देवाभाऊनं अर्जंट दिलं असं. यांना कधी काही करा, आज काहीतरी बोला, गुलामीचे लक्षणं दाखवा आम्हाला. आणि मग त्या गुलामीतून ते बोललेले आहे. वरचा कार्यक्रम आल्याबरोबर मला वाटते फॅक्स गिस काहीतरी टेलिग्रामवर काही फोन आला असेल आणि लगेच ते लक्ष्मीपूजन इतकं महत्वाचा सण सोडून बच्चू कडू आठवलं त्याला, याचंच नाव वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे का राहिल्या आमच्या आमदारकीचं तुमच्यासारखे लाचार थोडे आहे. तुम्ही माझ्या पाठिंबे आहे. तुम्ही भातकुलीत पहिल्यांदा पहा तेव्हाचे फोटो. तुम्ही आघाडी होती जेव्हा आठवले वगैरे सगळे रिडालोस, त्यात आमचाही फोटो छापला होता तुम्ही पाठिंबा घेऊन. आणि नंतर बदलले अधिक. मग राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला, आता भाजपचा पाठिंबा घेऊन फिरताय. ही लाचारी इतकी. नाव स्वाभिमान, तुमची बायको भाजपात, तुम्ही संघटनेत. वा रे स्वाभिमान तुमचा. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे ठाकरे बंधू जे एकत्र आलेले आहेत ते केवळ टोळी करण्यासाठी एकत्र आल्याचा आरोप नवनीत राणांनी केला. तुम्ही कसं माझं उत्तर काय द्याल? म्हणणं आहे, ते एकत्र आले आणि तुम्ही का अलग आहे? तुम्ही तुमचं पहा ना पहिले. का भाजपामध्ये बायकोन तू स्वाभिमान मध्ये, तर तुम्ही अलग का आहे ते सांगा लोकांना. तोडीसाठी आहे का जनसेवेसाठी आहे? आता याची बायको ज्याच्या संघटनेत नाही ते भाजपात आहे, आणि याची बायको भाजपात आहे आणि हा संघटनेत, मग कोण कोणात आहे? तुमचं पहिले पहा हो, दुसऱ्याचं काय पाहता झाकून तिकडे. तुम्ही असा आरोप केला की हे त्यांना देवाभाऊने सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जे टीका तुमच्यावर होत आहे यामागे काही देवेंद्र फडणवीस असं तुम्हाला स्पष्टपणे म्हणायचं आहे? पार्टीचे गुलाम आहे ना. कसं आहे, जेव्हा हे आम्ही कसं आहे, आम्ही सामान्य लोकांचे गुलाम आहे आणि हे पार्टीचे गुलाम आहे. यांना तिकीट पाहिजे, यांना कामं करून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे हे गुलामीचे लक्षण आहे ते. त्यात काय ते काही वेगळं सांगा तर अनेक गुलाम येईन बाहेर बोलासाठी. रवी राणा आणि नवनीत राणा हे दोघेही जे आहे जे भाजपचे गुलाम असतात त्याची सडकून टीका जी आहे बच्चू कडू यांनी केलेली आहे. त्यामुळे आता या बच्चू कडू यांच्या टीकेवर रवी राणा आणि नवनीत राणा काय उत्तर देते हे पाहणं आता औत्सुक्यच ठरणार आहे. मात्र परत एकदा नवनीत राणा, रवी राणा आणि बच्चू कडू हा वाद जो आहे तो उफाळून येणार का, हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, चांदूर बाजार, अमरावती.
पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया. नाशिक त्र्यंबकेश्वर रोडच्या विस्तारीकरणाचा संघर्ष चांगलाच पेटलेला आहे. रस्त्याला लागणाऱ्या जागेपेक्षा 20 मीटर अधिक जागा सरकार रिकामी करून घेत असल्याने हा संघर्ष निर्माण झालाय. तर रस्त्याच्या रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही. मात्र वर्षानुवर्ष शेतकऱ्यांच्या शेतात उभी असलेली त्यांची राहती घरं अतिक्रमित ठरवून पाडण्याचं फरमान काढल्यामुळे हा वाद निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे ही 100 मीटर अतिरिक्त जागा केवळ रिकामी करून घेतली जाणार, याचा कोणताही वापर सरकार करणार नसल्याने त्याचा मोबदलाही मिळणार नाहीये. त्यामुळे NMRDA याचा हा निर्णय जुलमी आणि अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. त्याचमुळे या कामाला मोठा विरोध केला जातोय. सरकार योग्य निर्णय न घेतल्यास पुढच्या काळात हा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं रुंदीकरण करत असताना आणि विस्तारी करत असताना NMRDAने अनेक लोकांना नोटिसा बजावलेल्या आहे. माझ्या मागच्या बाजूला हा दृश्यांमध्ये आपल्याला नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता दिसतोय आणि बरोबर त्या नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यापासून जिथपर्यंत मी उभा आहे हा साधारणतः 30 मीटरपर्यंतचा भाग आहे आणि इथून पुढे देखील 50 मीटरच्या परिसरामध्ये येणाऱ्या सगळ्या घरांना, सगळ्या व्यवसायांना आणि या ठिकाणी असलेल्या बांधकामांना NMRDAने अनधिकृत ठरवलं आहे. मात्र धक्कादायक म्हणजे हे घर जे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय ह्या घराला स्थानिक ग्रामपंचायतीने यापूर्वी परवानगी दिलेली आहे. इतकंच नाही तर हे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये लाभार्थी असलेल्या वामन कचरू गुंबाडे यांच्या मालकीचं घर आहे. जर ग्रामपंचायतीने या घराला परवानगी दिलेली होती आणि विशेष म्हणजे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये या लाभार्थींची जागा ही शासनाच्या कागदावरती अधिकृत होती, मग याच घराला अनधिकृत ठरवण्याचं काम NMRDAने कसं केलं असा सवाल या सगळ्याच्या निमित्ताने उपस्थित केला जातोय. आणि त्यामुळे NMRDAने ज्या नोटिसा या भागातल्या शेतकऱ्यांना बजावलेल्या आहे त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आपल्यासोबत या भागातले काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ग्रामपंचायतीची स्थापना झाली 1968ला, तेव्हापासूनची ही घरं आहेत आणि मग तुम्ही आत्ता आलेली लोक NMRDA म्हणजे 2017ला आला आणि ते म्हणते की अनधिकृत बांधकाम आहे. तर हा सरळ ग्रामपंचायतीवर तर त्यांच्या अधिकारांवर तर गदा आहेच ही, परंतु स्थानिक जे गावकरी त्यांच्याही उपजीविकेची साधनं असतील म्हणजे अन्न वस्त्र निवारा म्हणजे निवाऱ्यावर त्यांच्या घाला घालताय, ही अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे. आणि NMRDAचा आम्ही यासाठी प्रचंड विरोध करणार आहे आणि कुठल्याही प्रकारे ही घरं पाडली जाणार नाही यासाठी आम्ही निकराने प्रयत्न करणार आहोत. आपण बघतोय हे स्थानिक शेतकरी आहे, स्थानिक गावकरी आहे, त्यांची देखील भूमिका हीच आहे की रस्त्याच्या रुंदीकरणाला त्यांचा विरोध नाहीये, रस्ता होतोय त्यालाही विरोध नाहीये, विकासालाही विरोध नाही. मात्र एक्सेस जागा सरकारला का हवी आहे असा प्रश्न या सगळ्यांकडनं उपस्थित केला जातोय. आणि ही जी घरं ग्रामपंचायतीने एकेकाळी अधिकृत ठरवली, ज्या जागांवरती प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मंजूर झालंय, ह्या घरांना देखील NMRDA कसं अनधिकृत ठरू शकतं. त्यामुळे हा सगळा प्रश्न जो आहे या सगळ्या प्रश्नांवर NMRDA उत्तर देत नाहीये आणि त्यामुळे हा वाद जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामपंचायतीने आमच्या व्यवस्था हे बघितलं का बाबा यांची परिस्थिती नाही आहे घर बांधण्याची, तर त्यांनी सहकार्य केलं का बाबा यांना घरकुल द्यावा. घरकुल दिल्यानंतर मग आता आम्ही 4-5 वर्षापूर्वी घर बांधलं आणि 4-5 वर्षातच आम्हाला ही नोटीस आली का तुमचं घर अनधिकृत आहे म्हणून. तर मग आता वडील आजारी आहेत, आई बी आजारी आहेत, का आमची परिस्थिती अशी का आता आम्ही काहीच करू शकत नाही. हे आमचं घर आहे, आम्हाला नोटीस आले त्याच्यावर सांगितलं ही दिवाळी झाली का की तुमचं घर आम्ही तोडणार आहे. मग आम्हाला ते पुढचं सांगायचं नाही, तुम्ही कुठं पण न्या, तुमचं काय घरातला पसारा वगैरे असेल आम्ही तुमचं घर तोडूया.